नमस्कार मित्रांनो. कडाक्याच्या थंडीमध्ये कांता शिरपाची मिठी सैल करत उठली. वाकळ बाजूला करून केस बांधू लागली. उशाला पडलेली चोळी उभारावर चढवत मोरीत जाऊन मोकळी झाली. सकाळची धार्मिक कामे आटपून कांता म्हशीच्या धारीसाठी गोठ्यात गेली. धारा आटपून किटल्या घेऊन दूध डेअरीला घालण्यासाठी बाहेर पडली. वाटेत कांताची जीवाभावाची मैत्रीण शेवंता कांताची वाट बघत उभी होती. कांताला बघून शेवंता मिश्किलीनं म्हणाली, "काय ग कांते, किती ग उशीर? एवढा उशीर करत्यात वय? काय नवऱ्यानं अजून अंगाखालनं सोडली नव्हती वाटतं तुला?" शेवंता कांताच्या हाताला चापटी मारत म्हणाली. तेव्हा कांता डोळे मोठे करून म्हणाली, "वय वय, तुझ्यासारखं नाही माझं. एक नाही पुरत गावाचं हाय राखत. मला नाही लाज म्हणून मला हाय खाज." त्यावर शेवंता म्हणाली, "वय वय, लई साजूक तुपाचा लाडू. मी पण बघते किती दिवस सती सावित्री राहतीस." थट्टा मस्करी करत कांता आणि शेवंता वाटेने चालत होत्या. डेअरी तशी 1-1.5 किलोमीटर लांबच होती. कच्च्या रस्त्यानं जात असताना दोघींच्या मागून बुलेटवरून गावातला किशा आला आणि शेवंताला म्हणाला, "शेवंते, थांब की जरा." शेवंता कांताला थोडं पुढं थांबायला सांगून किशाबरोबर बोलू लागली. तशी कांता पण काही कमी नव्हती. ती पण लई खाजाडी होती, पण साजूकपणा दाखवायची. 5 पावलं पुढं होत कांता दोघांचं बोलणं ऐकू येईल इतक्या अंतरावर थांबली. किशा शेवंताला म्हणू लागला, "शेवंते, चल की उसात, मोकळी कर मला. लई दिवसापासून तटले, लई तुंबले बघ." त्यावर शेवंता म्हणाली, "काय रे किशा, बायको कुठं दुसरीकडे गेली काय तुझी?" त्यावर किशा म्हणाला, "अगं अगं शेवंते, तोंडाला आवर घाल. पावसाळं चालू झाल्यात तिची म्हणून आलोय, येतीस काय बोल." शेवंता रागाने म्हणाली, "वय वय, बायकोला पावसाळं चालू झाल्यात म्हणून तुला माझी आठवण आली वय? इतर वेळेला कुठं जाते आठवण?" तेव्हा किशाने 200 रुपयाची नोट शेवंताला देत म्हणाला, "शेवंते, हे घे, चल आता, लई बोलू नको." पैसे घेऊन शेवंता म्हणाली, "आणि पाकीट र?" तेव्हा किशाने खिशातील पाकीट दाखवत म्हणाला, "शेवंते, हे बघ, हत्याऱ्याचं कवर घेऊन फिरतोय मी. चल आता मागच्या उसात." कांता दोघांचं बोलणं अगदी टक्क लावून ऐकत होती. शेवंता कांताजवळ येऊन म्हणाले, "कांते, 5 मिनिट थांब, आलेच मी किशाला मोकळी करून." त्यावर कांता म्हणाली, "वय वय, त्याला मोकळी करून की तुला मोकळी व्हायची आहे ते सांग ना." शेवंता हसत किशाबरोबर जाऊ लागली. किशाने बुलेट रस्त्याच्या बाजूला लावली आणि दोघे उसात जाऊ लागले. तशी कांता किशाच्या बुलेटला चिटकून उभी राहिली. गावातली येणारी जाणारी माणसं किशाची बुलेट ओळखत होते. त्यामुळे शंकेने वाटेने जाणारी लोक कांताकडे शंकेने बघत होते. त्यामुळे कांता लाजून शेवंता आणि किशा ज्या उसात गेले तिकडं जाऊ लागली. तिथं पोचताच कांताच्या नजरेसमोर शेवंता आणि किशा कुत्रा कुत्रीसारखा कार्यक्रम करताना दिसले. ऊस थोडा आत होता आणि उंच होता, त्यामुळे कांता त्यांच्या जवळ जाऊन कार्यक्रम पाहू लागले. कार्यक्रम पाहत असताना कांताच्या अंगात कामुकतेच्या लहरी येत होत्या. शेवंताच्या तोंडातून कामुकतेचे स्वर येत होते. उसाच्या पडात तिचा आवाज गुंजत होता. त्या आवाजाने कांताला आता राहवत नव्हतं. कांताला जणू कामुकतेचा बहर आला होता. तिच्या नाजूक भागातून कामुकतेची नदी
जणू ओसांडून वाहत होते. शेवंता आणि किशा आता मोकळे झाले. पण कांता आता कामभावनेनं पछाडलेली होती. तिला आता किशाचा कामरस हवा हवासा वाटू लागला. पण कांताने आतापर्यंत शिरपाशिवाय कोणाला आपल्या अंगावर नाही घेतलं. पण आता नाईलाज होता. कांता भान हरपून किशाकडे आशेने पाहत होती. कांता आलेली पाहून साडीच्या चुन्या नीट करत शेवंता कांताला म्हणाली, काय ग कांते, अशी का कापत आहेस? त्यावर कांता म्हणाली, अगं शेवंते, तुमच्या दोघांना त्या अवस्थेत पाहून आता माझी पण इच्छा झाली आहे. काय करू काय सुचत नाही बघ. शेवंता म्हणाली, अगं कांते, मग घे ना किशाला अंगावर. कांता लाजेने मानेनेच होकार देत हाताची मूठ आवळत म्हणाली, मग दे ना पाठवून त्याला हात. कांता उसात जाताच शेवंतानं किशाला सांगून ती त्याच्याबरोबर उसात गेली. किशाने वेळ न घालवता कांतावर आधाशासारखी झडप घातली. तिला आपल्या मजबूत पकडीने जोरात आवळली व तिच्या गुलाबी होठावर चुंबनाचा वर्षाव केला. कांताचा बांध फुटला आणि ती किशाला बिलगत त्याला साथ देत होती. दोघांचा तो कार्यक्रम शेवंता पाहत उभी होती. लाडाने तिने कांताला टोमणा मारला. वय वय, लई सती सावित्री बनून फिरत होती. कांता किशाला अंगावर घेत म्हणाली, मला नाही लाज म्हणून मला हाय काज. मित्रांनो, कथा आवडली तर नक्की लाईक करा. धन्यवाद. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.